बनवस जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली आहे, आता लागल. त्यामध्ये तुम्ही इच्छुक आहे आणि तुम्ही लढणार आहे. कशी रणनीती आहे तुमची? विजयाचं गणित काय आहे? खरं बघायला गेलं तर बनवत जिल्हा परिषद सर्कल जर तुम्ही नाव घेतलं, तुम्ही जर बघितलं तर बनवत जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी जवळपास 1.5-2 महिने झाले फिरतोय. कुठंच रस्ता नाही, विकासापासून कोसो दूर असलेला माझा बनवस जिल्हा परिषदचा गण आहे. आणि ह्याच्या अगोदरच्या प्रतिनिधी निवडून आले, पैशाच्या ताकदीवर निवडून आले, पैसे खर्चायचे आणि तेच पैसे काढण्यासाठी त्यांनी त्यांचे 5 वर्ष घातले. पण कुठंच आधीच्या प्रतिनिधींनी तिथल्या माझ्या स्थानिक लोकांकडे लक्ष दिलं नाही, तिथल्या त्यांच्या गरजेकडे लक्ष दिलं नाही. तिथले लोकांचे जे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, चांगले रस्ते नाही. अहो रस्ताच नाही. माझ्या बनवत सर्कलमध्ये एक सुद्धा रस्ता असा ठीक नाही. डांबरी. डांबर तर कुठं बघायला सुद्धा भेटणार नाही. जेव्हापासनं भारत स्वतंत्र झालाय तेव्हापासनं विकासापासून वंचित जर म्हणाल तर माझा बनवत जिल्हा परिषद सर्कल आहे. आणि त्याच्यासाठी मला मला काम करायचे. खरं बघायला गेलं तर त्या सर्कलमध्ये काम खूप असे काही कामं करता येतात. रस्त्याची कामं असतात, तिथल्या लोकांच्या गावातले प्रश्न असतात, गावातले जिल्हा परिषदचा प्रश्न असेल, तिथल्या लोकांना प्रतिनिधी म्हणून असं कोणी माझ्यासारखं युवा तरुण अजून तरी भेटला नाही. आणि आज मी जातोय, प्रत्येक लोकांमध्ये जातोय, प्रत्येक लोकांची भावना आहे की पवन भाऊ तुम्ही आलात, तुम्ही आमचे प्रश्न उठवताल आणि तुमचा संघर्ष बघून नक्कीच आमच्या सर्कलचा विकास होईल ही कुठेतरी त्यांना आता खात्री वाटायली. आता आधीच्या प्रतिनिधींनी त्यांना 1000-500 देऊन जेमिरी देऊन विकत घेतलं, बस निवडून आले, नंतर त्यांच्याकडे आलेच नाही. मग ही लोकांची खतखत आहे. आणि नक्कीच आता तिथला सर्वसामान्य माणूस ज्याला त्रास झालाय, ज्यांनी ते त्रास भोगलाय, नक्कीच तो माणूस माझ्यासोबत राहील. ज्याला विकास करायचा आहे, ज्याला आमच्या गावचे प्रश्न असतात, ज्यांना त्यांचे अडचणी असतात, याचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच तिथला बनवत सर्कल मधला माणूस मतदार माझ्यासोबत नक्कीच राहील. आणि तो आज आहे. मी जिथं जाईल तिथं माझे फटाकडे वाजून स्वागत करतायत. एवढ्या उत्साहामध्ये लोक माझ्याकडे येत आहेत. तुमच्या विरोधात आता मोठमोठे पक्ष असणार आहेत, मोठमोठे नक्कीच प्रस्थापित उमेदवार असणार आहेत, त्यांचं आव्हान कसं स्वीकारणार? आता माझ्या विरोधामध्ये बघायला गेलं तर 2 वेळेस खासदार असलेले सुरेशरावजी जाधव यांचे चिरंजीव ते माझ्या विरोधामध्ये इलेक्शनला थांबतायत असतील आहेत. आणि तसं बघायला गेलं तर आता मी कुठंतरी तिथल्या लोकांना प्रश्न पडते की 2 वेळेस खासदार असताना ज्या माणसाने आपल्या सर्कलचा विकास केला नाही, आता त्याचं पोरग काय करणार आहे? खरं आहे ना. तिथला त्यांचे चिरंजीव आहेत पण ते कधीच स्थानिक नसतात, ते परमनला राहतात. अहो काही लोकांना तर ओळख पण नाही हे खासदारचे चिरंजीव आहेत म्हणून. त्यांना असं गावातले 4-2 जण निवडून सांगतात की हेच ते खासदार साहेब चिरंजीव आहेत. अशी परिस्थिती तिथली त्यांची झाली. आणि पवन करवर हे सगळ्यांनाच माहिती आहे, कायमस्वरूपी रोडवर राहणारा, संघर्ष करणारा आणि लोकांसाठी काम करणारा म्हणून माझी ओळख. आणि त्याच्यामुळे मी जाईल तिथं मला माझा परिचय देण्याची गरज काही पडत नाही. कारण लोकांना सर्वच माझ्याबद्दल माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की पवन करवर काय. नेहमी गोरगरिबासाठी लढणारा, त्यांच्या अडचणीसाठी धावून जाणारा एक युवा चेहरा म्हणून माझी ओळख आहे. नक्कीच. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एका बाजूला प्रस्थापित उमेदवार आहे जे की जनतेमध्ये नाही, आणि एका बाजूला जनतेमधला उमेदवार आहे. म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित जनता. विस्थापित म्हणजे तुम्ही ओबीसीसाठी लढताय, म्हणजे विस्थापित चळवळी, विस्थापित समाजासाठी लढताय. आणि जनता तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. नक्कीच. आता तसं बघायला गेलं तर आता सगळंच राजकारण घ्या, महाराष्ट्रात राजकारण एवढं गडूळ झालंय. ओबीसी विरुद्ध मराठा वाद हे लागल्यामुळं प्रत्येकाला वाटते की आपला माणूस, ओबीसीतला चळवळीचा माणूस हा निवडून आला पाहिजे. आणि त्यामुळं ऑलरेडी माझी ओळख असल्यामुळं मला त्याचा तिथं फायदा होतोय. आणि त्याचा फायदा होतोय आणि विकासाची कामं पण करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, मी गेल्यानंतर 1 महिन्यामध्ये मी असा काही ड्राफ्ट केलाय की ज्या गावात रस्ते नाहीत त्या गावांना सोबत घेऊन तहसील कार्यालयाला निवेदन देणं, जिल्हाधिकारी असेल त्यांना निवेदन देणं, हे काम मी जे 5 वर्षात ह्यांनी केलं नाही, जे 50 वर्षात केलं नाही, ते मी 1 महिन्यामध्ये केले.
मी दाखवून दिले लोकांना, प्रशासनाला दाखवून दिले की माझ्या सर्कलमध्ये विकास नावाचा कुठं एक खडा सुद्धा पडला नाही आणि ते काम तुम्हाला करावं लागेल. म्हणून मी तिथं आज विकासाच्या मुद्द्यावर मी आज बनवत सर्कल लढतोय आणि नक्कीच लोक माझ्या सोबत आहेत. मला आवर्जून एक म्हणायचं आहे की आजचं राजकारण बघतोय आपण, पैशाचा भयानक वापर, दादागिरी, दहशत आणि हे सगळं असताना पवन करवर यांना आव्हान देणार आणि अशा परिस्थितीत एवढ्या पैसा, धनशक्ती, सगळ्या दहशत यामध्ये पवन करवर सोबत लोक राहणार, पवन करवरवरच विश्वास ठेवणार लोक. नक्कीच. कारण काय विषय माहितीये का, पैसे तर सगळेच देणार पण मत एकालाच करायचंय. तर जेव्हा ते बूथ पेटीवर जातील तेव्हा नक्कीच पवन करवरचा विचार करतील, याच्यात काही मात्र शंका नाही. कारण आजपर्यंत मी त्यांच्यासोबत केलेला संवाद किंवा सहवास 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपलंसं वाटणारा माणूस म्हणजे मी. प्रत्येक घरी जातो, प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि ते लोक एक आपला माणूस म्हणून माझ्याकडे येतात आणि ह्याचा मला नक्कीच फायदा होईल. राहिला विषय आर्थिक ताकदीचा, ती तर सगळेच करणार आहेत आणि आर्थिक ताकद कामाला पडत नाही. आज लोक हुशार झाले आणि त्याचबरोबर मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय आणि नक्कीच कुठंतरी बनवत सर्कलचं समीकरण हे बदललंय आणि इथून पुढच्या काळात पिवळं आणि निळं हे एक झाल्यावर काय होतंय हे सगळ्यांनी बारामतीमध्ये बघितलंय. पिवळं आणि निळं एक झाल्यावर काय होतंय हे सगळं बारामतीवाल्यांनी महाराष्ट्राला दाखवले आणि त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे बनवत सर्कल आहे. तिथं आम्ही बहुजन विचारवादी, ओबीसी विचारवादी, मायक्रो ओबीसी घेऊन आम्ही ही निवडणूक पुढे जाणार आणि आम्ही ती निवडणूक लढणार. येस. तर आता त्यांनी सांगितलं की त्यांनी उदाहरण दिलं बारामतीचं. बारामतीमध्ये देखील अख्ख्या महाराष्ट्राला परिचित झालेले काळूराम चौधरी त्यांची लेख निवडून आले. तेच उदाहरण बहुजन समाज पार्टीचे, तिथं देखील ओबीसी समाज एकवटला, बहुजन समाज एकवटला आणि विस्थापित माणूस निवडून आला. त्याचंच उदाहरण, दुसरं उदाहरण बनवस जिल्हा परिषदमध्ये घडणार असं त्यांनी विश्वास दाखवलाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.